एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून आपल्यापर्यंत। भाजप इच्छुकांनी राडा केल्याचं दिसून येत आहे। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे महापालिकेत हा राडा झालाय। पारदर्शी कारभाराचा पर्दाफाश आपण याला म्हणू शकतो। भाजप कार्यालय, सभागृह नेत्यांचं कार्यालय भाजप कार्यकर्त्यांनी फोडलंय। गणेश बिडकर यांना मारहाण झाली आहे। महापालिकेत हा तुफान राडा झालाय। भाजप कार्यकर्त्यांमध्येच ही तुफान मारामारी झाली आहे। गणेश घोष आणि गणेश बिडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही मारामारी झाली आहे। स्वीकृत नगरसेवक पदाचा वाद हाणामारीवरती येऊन ठेवला आणि जोरदार हाणामारी पुण्यात झाली आहे। गणेश बिडकर यांना मारहाण झालेली आहे। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून हा राडा झालाय। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये दिसतंय आपल्याला तुफान हाणामारी इथे झाली आहे। तोडफोड केली आहे कार्यालयाची। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, हा जबरदस्त वाद खरं तर सुरू झाला स्वीकृत नगरसेवक पदावरून आणि त्याचं रूपांतर शेवटी मारामारीमध्ये झालं। गणेश बिडकरांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे। सध्या काय स्थिती आहे? भूषण, स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरनं हा वाद झालेला आहे आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की भाजप कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी पुणे महापालिकेमध्ये झालेली आहे। महापौर असतील, सभागृह नेते, पक्षाचं कार्यालय देखील फोडण्यात आलेलं आहे आणि मोठा गुंडांना ही मागे टाकेल किंवा गुंडांना लाजवेल अशा पद्धतीनं ही मारामारी आणि राडा या पुणे महापालिकेत करण्यात आलेला आहे। मोठी तोडफोड भाजपचं ते महापालिकेतलं कार्यालय त्याच्या ठिकाणी करण्यात आली, पॅसेजमध्ये करण्यात आली। सभागृह नेत्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। पुणे महापालिकेसाठी भाजपच्या वतीनं आज 3 उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती करण्यात येणार होती। यामध्ये गणेश घोष यांचं एक नाव होतं आणि त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज महापालिकेत बोलवण्यात देखील आलं होतं। मात्र महापालिकेत आल्यानंतर त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की त्यांची उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे आणि त्यांच्याऐवजी गणेश बिडकर हे जे भाजपचे पुण्यातले मोठे नेते आहेत आणि ते पराभूत झाले होते या महापालिका निवडणुकीत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर संतप्त झालेल्या घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृह नेत्यांचं जे कार्यालय आहे तिथनं तोडफोड सुरुवात केली आणि तोडफोडी दरम्यान गणेश घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिडकर आणि सभागृह नेत्यांना धक्काबुक्की मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे, अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर बिडकर यांच्या कार्यकर्ते देखील गणेश घोष यांना भेटले आणि त्यांना देखील मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। एकूणच पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर एक हाती बहुमत आल्यानंतर असे वाद पाहायला मिळणार नाहीत अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातले भाजपच्या एका नगरसेवकाला पोलीस निरीक्षकाला दमदाटी केल्याप्रकरणी जेलची हवा खावावी लागली होती आणि त्यानंतर आज भाजपच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात भिडलेले आहेत। फ्रीस्टाईल त्यांची राडेबाजी या ठिकाणी झालेली आहे। महापालिकेच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि पुणे महापालिकेला आणि शिस्तबद्ध पक्ष म्हणून जो भाजप ओळखला जातो त्याच्या प्रतिमेला निश्चितच आजचा प्रकार शोभा देणारा नाही आहे असं म्हटलं जाईल आणि त्याचबरोबर भाजपचा पारदर्शी कारभाराचा तो दावा आहे तो या ठिकाणी फोल होताना दिसतोय। भूषण, नक्कीच नितीन, हा वाद जो झाला गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला आणि त्यानंतर याचं पर्यावसन हाणामारीमध्ये झालं। भाजपमध्ये आपल्याला माहिती आहे निवडणुकीपूर्वी अनेक बाहेरच्या पक्षातल्या लोकांना भाजपमध्ये संधी देण्यात आली होती। त्यावेळेला सुद्धा भाजपच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात नाराजी आपल्याला दिसत होती। त्याचाच हा पुढचा भाग म्हणावा लागेल का? भूषण, निश्चितपणे त्याचा हा पुढचा भाग म्हणता येईल। मात्र गणेश बिडकर या ठिकाणी आजचा जो वाद झाला आहे त्यात गणेश बिडकर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेले आहेत। याआधी निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे जे उमेदवार होते रवींद्र धंगेकर यांच्याशी गणेश बिडकर यांची वाद झाला होता, मारामारी झाली होती आणि हे दोघं आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक कार्यालयातच एकमेकांना भिडलेले होते। आता हे प्रकरण झाल्यानंतर आता पुन्हा गणेश बिडकर केंद्रस्थानी आलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते ते स्वतः आणि गणेश घोष यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे। हा जसा इतर पक्षांची वाद निवडणुकीपूर्वी झाला, इतर पक्षातील जे आयात उमेदवार भाजपने घेतले होते त्यांना उमेदवारी देण्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या शहर कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं, त्यावेळेस वाद झाला होता आणि आता थेट महापालिकेत हा वाद आलेला आहे। महापौरांच्या कार्यालयामध्ये, सभागृह नेत्यांच्या कार्यालयामध्ये, पक्षाच्या कार्यालयामध्ये हा वाद पोहोचलेला आहे। मोठी तोडफोड, फ्रीस्टाईल झालेली आहे, मारामारी झालेली आहे। सगळं फर्निचर असेल, कॉम्प्युटर
कॉम्प्युटर असेल, कुंड्या असतील तोडण्यात आलेले आहे आणि एक दहशतीचं वातावरण काही काळ या पुणे महापालिकेमध्ये झालं होतं. असं चित्र खूप वर्षांनंतर अशा प्रकारची राडेबाजी महापालिकेत पाहायला मिळालेली आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याचा ठराव झाल्यानंतर अशी फ्रीस्टाईल मारामारी महापालिकेत झाली होती किंवा त्यावेळेस पाहायला मिळाली होती. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच अंतर्गत पक्षातला हा वाद पहिल्यांदाच एवढ्या विकोपाला गेल्याचं महापालिकेत पाहायला बरोबर आहे. भूषण, नक्कीच धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.